सांस्कृतिक महोत्सव सन 2026 आजच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित असलेले कर्तव्यदक्ष आमदार, आमचे मित्र आदरणीय संजय भाऊ गायकवाड साहेब, या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आता मी सर्वांची नावं घेणार नाही, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि जिल्हा परिषद, त्याचप्रमाणे पंचायत समिती स्तरावरून आलेले सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनींना, मला सर्वप्रथम ह्या गोष्टीचा अभिमान वाटला की संजय भाऊने आत्ता जे सांगितलं की या क्रीडा संकुलाची जी जागा आहे ती त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून संजय भाऊंकरता, त्यांच्या कुटुंबियांकरता सर्वांनी एकदा जोरदार टाळ्याचा, कारण मित्रांनो संजय भाऊ एक कर्तव्य दक्ष आमदार आहेत. राज्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, बुलढाणा जिल्हा शहरामध्ये त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये त्यांनी कामाचा जो ठसा उमटवलेला आहे तो आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि आता फक्त जिल्हा परिषदेत ठसा उमटायचा आहे. आणि आजच्या सुदैवाने कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला, मला आशा आहे की आपण अशाच पद्धतीचा विकासाचा ठसा आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील पुढच्या कालावधीमध्ये उमटवणार आहात. मित्रांनो, आशिष पवारांनी भाऊंनी सगळं सांगितलं आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम असतो. पंचांना माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्हाला मी सांगणारच नाही की असं करा किंवा तसं करा, पण तुम्हाला ही खात्री आहे की माझे पंच हे एकनिष्ठ राहतील आणि प्रामाणिकपणे निर्णय देतील. आपण सर्वांनी सुरक्षेची जाणीव ठेवली पाहिजे. भरपूर महिला कर्मचारी देखील त्या ठिकाणी आहेत. आमचे जे कोणी लवकरात लवकर जेवण करून लवकरात लवकर झोपा काढाव्यात की जेणेकरून उद्या पुन्हा सकाळी उठायचं आहे. 12-12 वाजेपर्यंत जागरण करत बसू नका. विषय समजलेला आहे, पण आता तुम्ही बऱ्याच वेळापासून उभे आहात, त्यामुळे आता मी वेळ घेणार नाही. आपल्याला झाकी पण बघायची आहे. संजय भाऊनी एक छोटीशी मीटिंग देखील आयोजित केलेली आहे. त्यानंतर HOD आम्ही 1 तासाभरासाठी बाहेर जाणार आहोत. सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय साहेब. मी सन्मान्य उद्घाटक महोदय आणि अध्यक्षांना विनंती करतो, आपण आता सांस्कृतिक झाकींचं या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. त्यासाठी क्रमाने सर्वांनी तयार राहायचं आहे. सर्वप्रथम